नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गोड्डेवार आपलं स्वागत करीत आहो विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला टॉपिक आहे गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन सिंगलचा असतो आणि डबलचा असतो. ठीक आहे, तर सिंगलवालं मल्टिप्लिकेशन अतिशय सोपं राहतं, ते आज आपण पाहणार आहोत. काही प्रश्न घेतोय मी. चला आपण हे गणित काय करू. तर काय करायचं, 4चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा. 4 1 4 4 2 8. आता हे 8 इथे जसे तसे लिहायचे. 4चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28. इथं 28 जशाला तसे घ्यायचे. मग 4चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32. आता 32 हा 2 अंकी आहे, जसं की आपण बेरजेमध्ये पण पाहतो. तर 32 आपल्याला काय करायचे, तर 32 चे फक्त 2 लिहायचे आणि जे हे 2 अंकी संख्या आलेली आहे त्याच्या इकडचा डाव्या साईडचा अंक तो वर लिहायचा. मग हा 4चा पाडा आपल्याला 5 पर्यंत म्हणायचा. 4 5 20. 4 5 20 होता आणि त्याच्या डोक्यावर आले 3, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 3 मिळवायचे आपल्याला. 20 21 22 23. त्याच्यानंतर आपण 7चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 7 चौक 28. करेक्ट, 7 चौक 28. आता 28 चे आपल्याला हे शेवटचे जे 8 आहे ते इथे लिहायचे आणि ही जी संख्या आहे 2 ती इथं हातच्याचे 2 घ्यायचे. नंतर काय करायचं, 4चा पाडा ह्या 3 पर्यंतच मोजायचा. 7चा पाडा 3 पर्यंतच मोजायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21. आणि हे जे वरी 2 आलेले आहेत ते आपल्याला त्याच्यात मिळवायचे आहेत. तर हे झाले 21 22 23. 23 इथे लिहायचे. त्याच्यानंतर 6चा पाडा आपल्याला 5 पर्यंत मोजायचा. 6 5 30 आलेले आहेत. 30 चे हे 0 आपल्याला इथे शेवटी लिहायचे आणि हा हच्चाचे जे आलेले आहेत 3 वर लिहायचे. आता 6च्या पाड्यात 6 6 6 36. 36 मध्ये 3 मिळवायचे. 36 मध्ये 1 2 3 मिळवले. 36 37 38 39 चे आपल्याला 39 इथे लिहायचे. अजून काही प्रश्न पाहू. पहा, 6चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 6 5 30. 30 आपले असे राहतात. 30 ला 0 लिहायचा. हातचे आले 3 इथे लिहायचे. 6चा पाडा मग नंतर अजून 3 पर्यंत म्हणायचा. 6 1 6 6 2 12 6 1 18. 18 मध्ये हे 3 मिळवले. 18 मध्ये 1 2 3 मिळवले. 18 19 20 21. आता हे 21 येतात. 21 चा हा 1 इथे लिहायचा आणि हे 2 इथं वरी हातचे आपल्याला द्यायचे. त्याच्यानंतर 6चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24. 24 ला आपल्याला काय करायचे, 24 लिहायचे आणि वरच्या हातचे 2 मिळवायचे. 24 25 26. 26 आपण इथे लिहून टाकू. त्याचप्रमाणे आता 5चा पाडा 6 पर्यंत म्हणला तर आपल्या इथं 30. 30 ला आपण काय करू, 30 ला हे शेवटचे जे आहे ते इथे 0 द्यायचे. हातच्या 3 इथे लिहायचे. मग 5चा पाडा 5 पर्यंत म्हणला. 5 5 25. 25 मध्ये आपल्याला हे 3 मिळवले. 1 2 3 उत्तर येते 28. 28 चे हे 8 आपण शेवटी लिहायचे आणि हातच्याचे 2 वर लिहायचे. त्याच्यानंतर आपल्याला 5चा पाडा 4 पर्यंत म्हणला. 20 आले आणि ह्याच्या वरच्या हातच्याचे 2 1 2 20 21 22 आपल्याला इथे लिहायचे. अशा प्रकारे हे आपण उत्तर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पण जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.